ॲक्च्युली नील एका कामासाठी इंडियामध्ये येतोय आणि त्याला तर आपल्याला भेटायचं होतं. म्हणूनच बेदी साहेब म्हणाले की इथे ये आणि आम्हाला भेट. पण कशाला? कमाल आहे. गौतम अंकलनी तुला आपली मुलगी मानलंय. मग काय त्यांचा मुलगा आपल्या बहिणीला नाही भेटायला येऊ शकत? कोणाचा फोन आहे आई? श्श, तुझ्या बाबांचा फोन आहे. ओ गॉड, मी नाहीये. ही काय खुसूरपुसूर चालली आहे? ते श्यामली. तिला फोन द्या. हां. गुड इव्हनिंग बाबा. व्हेरी 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 गुड इव्हनिंग बेटा. एक इतकी आनंदाची गोष्ट आहे की तू ऐकून नाचायला लागशील. नील येतोय. नील बेदी. बेटा लेट सेलिब्रेट. मी पण घरी येतोय. तू आपल्या आईला सांग की आमच्यासाठी जेवणाचं जबरदस्त नियोजन करा. आम्ही येतोय. काय? नील इज कमिंग? हे सगळं काय चाललंय आई? जांबियाला जाऊन गौतम काका त्यांचा निर्णय असा बदलतील असं मला वाटलंच नव्हतं. हे सगळे एकसारखेत. येऊ दे त्या नील बेदीला इथे. त्याला असं पळवेल की तो सरळ त्या आफ्रिकेच्या जंगलात जाऊन पोचेल जिथून इथे येतोय. हास, अजून जोरात हास. सोन्याच्या खाणींचा मालक तुझ्या मुलीला पटवायला येतोय ना? बास 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 बास. नील विषयी एवढं वाईट साईट बोलण्याची गरज नाहीये. ॲक्च्युली बेदी साहेबांनी तुझ्या बाबांना फोन करण्याच्या आधी इथे फोन केला होता. त्यांना तुझ्याशी बोलायचं होतं, पण तू तर नव्हतीस इथे, म्हणून मलाच त्यांच्याशी बोलावं लागलं. ॲक्च्युली नील एका कामासाठी इंडियामध्ये येतोय आणि त्याला तर आपल्याला भेटायचं होतं. म्हणूनच बेदी साहेब म्हणाले की इथे ये आणि आम्हाला भेट. पण कशाला? कमाल आहे. गौतम अंकलनी तुला आपली मुलगी मानलंय. मग काय त्यांचा मुलगा आपल्या बहिणीला नाही भेटायला येऊ शकत? जर असं आहे तर मी सगळ्यात आनंदी असेल त्याला रिसीव्ह करताना. तो यासाठी येतोय की तू आणि अविनाश आपल्या फ्युचर विषयी जाणीवपूर्वक विचार करू शका. आता मला कळलं. गौतम अंकल काय कमाल माणूस आहेत ना? हो ना आई? बघ ना, कोणी कोणाची एवढी काळजी घेतं का? काही ओळख पाळख नाही. 2 दिवसाची तर भेट होती, पण बघ ना आई, ते आपल्यापेक्षा जास्त काळजी घेतात. हो ना आई? आई, फॉर गॉड सेक इतका विचार करणं बंद कर. परत विचार करतेस? चल, नीलला रिसीव्ह करायच्या तयारीला लाग. श्यामली, तुझ्या वडिलांना जर वास्तवाची जाणीव झाली तर माहित नाही काय करून बसतील. ते यासाठी खुश आहेत की नील तुला पसंत करण्यासाठी इथे येतो. हो, हीच तर आयडिया गौतम अंकलची सुद्धा असेल. होता नाही आहे. मी सांगितलं ना तुला की माझं आणि त्यांचं फोनवर बोलणं झालंय. वाव, इतकी मस्त नाटकाची भूमिका तयार होतीये. तू आता बघतच राहा आई. तुझ्या या एवढूशा मुलीमध्ये ऍक्टिंगची केवढी ताकद आहे. अच्छा. मी त्यांना फोन करून थँक्यू म्हणते. ए, वेडी झालीयस का? का? तूच तर म्हणालीस त्यांनी माझ्याशी बोलायला फोन केला होता. या जबरदस्त आयडियासाठी आपण त्यांचे आभार तर मानायला हवेत ना? आफ्टर ऑल ही इज माय गॉडफादर. तर प्रॉब्लेम काय आहे आई? ठीक आहे बाबा, काय करायचं ते कर, पण लवकर. तुझे बाबा आत्ता येतील. येऊ दे त्यांना आई. ते तर एवढे खुश असतील ना, त्यांना वाटेल की मी नीलशी बोलायला फोन केला होता. तर महाराणी मृणालिनी प्रकाश, आता नाटकाचा पहिला अंक सुरू होतोय. नंबर दे. Stupid. कुठून फोन केला होता? घरून की ऑफिस? ऑफिस मधूनच असेल. डायरी मी कुठे ठेवली बघ. तू कष्ट घेऊ नकोस. नंबर इथे लिहिलाय या इडियट बॉक्स मध्ये. टंग 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 टंग. हाय अंकल, श्यामली बोलतीये. श्श्क, हळू बोल जरा. अगं, आवाज जांभिया पर्यंत पोचवायचा. हळू कसं बोलू? अंकल मी आत्ताच आले. म्हणतायत जोरात बोल, ऐकू नाही येते. फटका देईन तुला मी. अंकल मी आत्ताच आलीये. हो.
आता तुमचा आवाज मी ओळखणार नाही अशी तर परिस्थिती नाहीये हां तर मग सांग, लग्नात फारच धुमधडाका झाला असेल. या हवा आय मिस एव्हरीथिंग अबाउट इंडिया. बरं हे सांग, काम कसं चालू आहे? माझ्यावर खूप बंधनं लावली आहेत काका, म्हणून युनिव्हर्सिटीचं काम तर बंदच पडलंय. हां, काय हरकत नाही बेटा, हे ढग सुद्धा लवकर निघून जातील. एनिवे, डिड यू गेट माय मेसेज? नील यायची बातमी ना? हो, हे सांगण्यासाठीच मी तुला फोन केला होता. पप्पांची बोलणं झालं? हो, एवढे खुश आहेत ते. आज पहिल्यांदाच संध्याकाळी सेलिब्रेट करण्याचा प्रोग्राम बनवतायत. गुड. तू खुश नाहीस का तुझा भाऊ तुला भेटायला येतोय? जर मी खुश नसते तर तुम्हाला फोन कशाला केला असता? मी खूप एक्सायटेड आहे अंकल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. कशासाठी? तुम्हाला माहिती आहे कशासाठी? तुम्ही जे काही माझ्यासाठी करताय त्याचे उपकार मी कसे फेडणार आहे? जर तुला माझ्या उपकारांची परतफेड करायची असेल श्यामली, तर पुन्हा हे कधी म्हणू नकोस की मी तुझ्यावरती उपकार केलेत. कम ऑन यार, दुसरं काहीतरी बोलूयात. तुला नाही माहित की तुझा आवाज ऐकून मला किती आनंद होतो. मलाही, म्हणजे आम्हालाही. आई मला अशी काही बघतीये. तुमचं तिच्याशी बोलणं झालं ना? हा, जेव्हा तू नव्हतीस तेव्हा मृणालनेच आय एम सॉरी, तुझ्या आईने फोन उचलला तेव्हा मला वाटलं की घाबरून ती कदाचित फोन तर नाही ना ठेवणार. नाही नाही, आता ती पूर्वीची आई नाही राहिली. तिने तर भीती भीती सगळं मनातून काढून टाकलंय. मार खाशील माझा. रिलॅक्स आई, ते हजारो मैल दूर जांबियावरून बोलतात. बस खाली. तू घाबरतेस कशाला? बस खाली. उफ, युअर लिमिट श्यामली. हॅलो हॅलो. नाही नाही, मी फोन खाली नाही ठेवलाय. ऐक ना श्यामली, मला जरा अविनाशचा टेलिफोन नंबर देशील? माझी डायरी घरी विसरली आहे. 47344. 47344. थँक्यू. अंकल, जर तुम्ही त्याला फोन केलात तर त्याला तुम्ही थोडा धीर द्या. तो खूप चांगला आहे आणि खूप आळशी सुद्धा. ही इज जेंटल बट ही इज नॉट अ कॉवर्ड. मी त्याला म्हणेल की हिंमत नको हारूस. विजय नेहमी सत्याचाच होतो श्यामली. ओके. एनिवे, थँक्स फॉर कॉलिंग. बाय अँड टेक केअर. थँक्यू व्हेरी मच अंकल. बाय. गिव्ह माय लव्ह टू मोना आंटी. बाय. मला तुझी हीच गोष्ट आवडत नाही. जेव्हा बोलणं सुरू करतेस विचार सुद्धा करत नाही. तुम्ही दोघं बोलत होता तर मला कशाला मध्ये घ्यायचं? मी काय असं तसं बोलले आई? तुला ना आजकाल प्रत्येक गोष्टीत काही ना काही खोट काढायची वाईट सवय लागली आहे. तुझे बाबा आलेत, कृपा कर आणि शांत बैस आता. हा त्यांच्या गाडीचा आवाज नाहीये आई. मी ड्रायव्हरला पेट्रोल भरायला पाठवलं होतं, तो आला असेल. उफ.